बातमी नाशकातून आहे। भोंदू खरातला आज कोर्टात हजर केलं जाईल। खरातच्या दुसऱ्या गुन्ह्यातील पोलीस कोठडी आज संपतीये। आजही सुनावणी ही ऑनलाईन पद्धतीने होण्याची शक्यता आहे। सूत्रांनी ही माहिती दिली आहे। पुढील गुन्ह्यात एसआयटी पुन्हा ताबा मागण्याची देखील शक्यता आहे। नाशिकमधील भोंदू बाबा खरातला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे। दुसऱ्या गुन्ह्यातील पोलीस कोठडी आज संपणार असून एसआयटी पुन्हा ताबा मागण्याची शक्यता आहे। एसआयटीनं मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनेक महत्त्वाचे खुलासे केलेत। मागच्या वेळीप्रमाणेच आताही भोंदू खरातला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता आहे। भोंदू बाबा खरात प्रकरणात तक्रारींचा आकडा वाढलाय। आणखी 11 महिलांनी पुढे येत लैंगिक शोषणाचे आरोप केलेत। आतापर्यंत पीडित महिलांच्या एकूण 19 तक्रारी आल्या आहेत। ऊर्जा, पूजा आणि शरीर शांतीच्या नावाखाली शोषण केल्याचा खरातवरती आरोप आहे। भोंदू खरात विरोधात आतापर्यंत 12 गुन्हे दाखल झालेत। भोंदू खरातच्या नावावर तब्बल 100 मालमत्ता असून त्याची जवळपास 200 कोटींहून अधिक किंमत असल्याची माहिती समोर आली आहे। कुटुंबियांच्या नावावर देखील 70हून अधिक प्रॉपर्टी असल्याचे मोठे खुलासे तपासातनं समोर आलेत। खरातनं दैवी शक्तीच्या नावाखाली भीती दाखवून जमिनी मिळवल्याचा आरोप आहे। खरातच्या 35 मालमत्तांची कागदपत्र ईडीच्या हाती लागली असून आर्थिक तपास वेगानं सुरू आहे।